नमस्कार सर्वांना. तर आपण बघणार आहोत भारतातील सर्वात लांब नद्या. तर यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे गंगा नदी. तिची लांबी सुमारे 2525 किमी एवढी आहे. गंगा नदी ही गंगोत्री ग्लेशियरमधून उगम पावते आणि भारताची सर्वात पवित्र आणि महत्त्वाची नदी म्हणून मानली जाते. दुसऱ्या क्रमांकावर येते ती गोदावरी नदी. तिची लांबी सुमारे 1465 किमी एवढी येते. गोदावरी नदीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे होतो. तिला दक्षिण गंगा म्हणून सुद्धा ओळखले जाते. तिसऱ्या क्रमांकावर येते कृष्णा नदी. तिची लांबी सुमारे 1400 किमी एवढी आहे. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर जवळ आहे. चौथ्या क्रमांकावर येते यमुना नदी. तिची लांबी सुमारे 1376 किमी एवढी येते. यमुना नदी ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. पाचव्या क्रमांकावर येते नर्मदा नदी. तिची लांबी 1312 किमी एवढी येते. नर्मदा नदीचा उगम अमरकंटक येथून आहे. सहाव्या क्रमांकावर येते ती सिंधू नदी आणि सातव्या क्रमांकावर येते ब्रह्मपुत्रा नदी. ही भारतातील सर्वात रुंद नदी आहे. धन्यवाद.